नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पिंपरी चिंचवडमध्ये मोकाट श्वानांचा बंदोबस्त, नसबंदी लसीकरणासह 4 वाहनांतून पकड मोहीम. पिंपरी चिंचवड शहरातील मोकाट व पटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून तातडीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत मोकाट श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया, निर्बीजीकरण करणं, रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणं, त्यानंतर श्वानांच्या कानावर चिन्हे करणे, जखमी श्वानांवर उपचार करणे आदी कामे खाजगी संस्था विना मोबदला करणार आहे. ती संस्था श्वान संतती नियमन केंद्र ट्रामा केअर सेंटरचे कामकाज करणार आहे. मोकाट व पटक्या श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया, निर्बीजीकरण करणार आहे. कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणार आहे. त्यानंतर कुत्र्यांच्या कानावर मायक्रोचिपद्वारे कायमस्वरूपी चिन्हांकन केलं जाणार आहे. शस्त्रक्रिया केल्यानंतर श्वानांची देखभाल केली जाणार आहे. नेहरू नगर दवाखाना येथे जखमी श्वानांवर उपचार, खाद्य पुरवणं इत्यादी कामे संस्था विना मोबदला करणार आहे. या कामासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, पॅरा पशुवैद्यकीय कर्मचारी, प्राणी हाताळणारे कर्मचारी, सहाय्यक मनुष्यबळ संस्था स्वखर्चाने नेमणार आहेत. तसेच औषधे, लसी, शस्त्रक्रिया साहित्य, उपभोग्य वस्तू, उपकरणे आदी व्यवस्था संस्था करणार आहे. शहरातील मोकाट श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेकडून तातडीनं उपाययोजना केल्या जात आहेत. श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढवण्यात येत आहे. तसेच मोकाट श्वान पकडण्यासाठी वाहने व मजूर पुरवठा करण्यासाठी एजन्सीही नेमली आहे. कुत्री निवारा केंद्राच्या जागा अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे, असे महापालिकेचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितलं.